नमस्कार. ABP 24 तासमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात. आपण पाहत आहात ABP 24 तास. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आज भारतीय जनता पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. खरं तर आपण पाहतोय कालच दुपारी 3:30 वाजता आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने आम्ही इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. परंतु भारतीय जनता पार्टी आमचे जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ लेवलच्या सर्वांच्या निरोपानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचा मेळावा 19 दिनांक 19 आपल्या 10 रोजी सकाळी दुपारी 12 वाजता आचार्य आते सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा आयोजित करतो आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये मुख्यतः विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या धोरणाप्रमाणे प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः याप्रमाणे पार्टीच्या ध्येय धोरणानुसार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि त्या मेळाव्याला उपस्थित सर्वच नेते मंडळी आणि आमच्या जिल्ह्यातील काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे असतील, गंगाराम दादा आहेत, आमचे भारतीय जनता पार्टी बारामतीचे प्रभारी आदरणीय जालिंदर भाऊ कामटे, आमच्या हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीप बापू हरपळे, आमचे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पंडित दादा मोडक, सासवड शहरचे अध्यक्ष संतोष काका जगताप आणि सर्वच राहुलजी कामटे, आमचे हवेलीचे सरचिटणीस पांडुरंग तात्या रोडे, हवेली सरचिटणीस हे उपस्थित आहेत. आणि मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आम्हाला मुख्यतः ह्या इलेक्शनला जे सामोरं जायचे ते सामोरे जात असताना आपल्या सर्वांची मदत तर आम्हाला हवीच आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या मेळाव्याच्या रूपाने, कारण की सर्व पक्षांचे इथे मेळावे झालेले आहेत, पण भारतीय जनता पार्टीचा मेळावा झालेला नव्हता. आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या ताकदीनिशी, पूर्ण ताकदीनिशी आमचा मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना ही माहिती देण्यासाठी आम्ही इथं बोलवलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर आमचे नेते मंडळी इथे सगळे उपस्थित आहेत, आपल्याला सर्व खुलासा करणे. आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही मुरल्यांना मूळ जे आपले केंद्रीय मंत्री आहेत किंवा आमच्या राज्याचे सरचिटणीस पण आहेत, त्यांची वेळ आयोजित करतोय. कोणीतरी आमचे प्रदेशमधून सुद्धा एखादे मार्गदर्शक येतील. अजून कोणी ठरलेलं नाही आहे, पण त्यानुसार जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे तर उपस्थित राहणारच आहेत, पण वरिष्ठ लेवलचे कोणतरी आम्ही स्टार प्रचारक इथं उपस्थित करणार आहोत, उपस्थित राहणार आहेत. मी काल जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यानुसार म्हणजे जिल्हाध्यक्षांनी सांगितले की तुम्ही मेळावा आयोजित करा. खरं तर जिल्हाध्यक्षांचं असं वासुदेव नानांचं सांगणं आहे की ही जागा आपण पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीला मागितलेली आहे. त्यामुळं आपण 24 तास सतर्कपणे हे काम करून भारतीय जनता पार्टीला कसा म्हणजे त्याच्याच ॲडव्हान्टेज घेण्यासाठी आम्ही मेळावा आयोजित करतोय. तर ही जागा आम्हाला मिळेल असं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यानुसार आम्ही पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागितलेली आहे आणि ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. वासुदेव नानांकडं आमच्या तालुक्यातून 5 नावं गेलेली आहेत. त्याप्रमाणे त्यांनी प्रदेशला शिफारस केलेल्या आहेत. त्याप्रमाणे जालिंदर भाऊ कामटे असतील, अशोक भाऊंनी काय मागितलेलं नाही, पण अशोक भाऊंच्या नावाची बी शिफारस गेलेली आहे. गंगाराम दादा आहेत, पंडित दादा आहेत, बाबासाहेब जाधवराव आहेत. हे 5 जणांची नावं वरिष्ठ लेवलला गेलेली आहेत. जनता पार्टीमध्ये मागणी करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी नेहमी सतत कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी आहे. त्यामुळं
त्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे मेरिटनुसार भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ही दिली जाईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. कारण की आपण काल विधान परिषदचे जे आमदार नियुक्त झाले त्यामध्ये पाहत आहे की आमच्यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही संधी मिळू शकते. त्यामुळं त्या पद्धतीने त्या नावांची शिफारस झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला जागा मिळाल्यास निश्चितच आम्ही हवेलीचे अध्यक्ष इथं संदीप बाप्पू आरपळे आहेत ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. पण भारतीय जनता पार्टी निश्चितच ताकदीनिशी ही इलेक्शन लढवेल आणि जिंकूनही येईल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही म्हणता की भाजप हा कार्यकर्त्यांचा विचार करतो. लोकसभा निवडणूक जी पार पडली त्यावेळी भाजपने 10 वर्ष तयारी केली होती ऑपरेशन लोटसची. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विशेष करून संपूर्ण देशाचं लक्ष होतं निवडणूक. ऐनवेळी राष्ट्रवादीला जागा गेली. लोकसभेच्या वेळेला असाही सुरू होता की भाजप नाराज आहे आणि त्यामुळं युतीचा जे उमेदवार होते सुरेंद्र पवार यांचा पराभव झाला असं देखील एक नेरेटिव्ह होतं. आता विधानसभेलाही तुम्ही म्हणताय की भाजप कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष आणि यावेळेला जर आणि आता जर बघितलं तर माझे आमदार विजय शिवतारे हे पण इच्छुक आहे. तिकडं अजितदादांच्या बाजूने दुर्गाड्यांचं पण दिगंबर दुर्गाडे हे पण इच्छुक आहे. तुमच्याकडे पण 5 जण आहेत. यदा कदाचित जर समजा ही जागा भाजपला नाही मिळाली तर मग पुन्हा एकदा तसंच होणार का की भाजप नाराज असतो विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार का? नाही सगळी माहितीचं काम आम्ही हां म्हणजे आता दादा बोलल्याप्रमाणे की जर ही जागा आता अजितदादा महायुतीमध्ये आले आणि ही जागा लोकसभेला ह्यांना महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गेली. आम्ही आमचं जे भारतीय जनता पार्टीचं किंवा मागच्या वेळेस महायुतीचं जे मतदान होतं त्यामध्ये निश्चितच वाढ झालेली, घट काय झालेली नाही. पण महायुतीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून त्या विजयाजवळ जाण्याचं समीप काम केलं. तसंच आत्ता सांगतो की भारतीय जनता पार्टी जे वरिष्ठ लेवलला निर्णय होतील त्यामध्ये महायुतीला ज्या मित्रपक्षाला आमच्या जागा सुटेल त्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून काम करू. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे की जिल्ह्यामध्ये जी जागा वाटप झाले पुणे जिल्ह्यामध्ये त्यामध्ये ग्रामीणमध्ये 2 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला एक्स्ट्रा मिळणार आहेत असं आम्हाला वरिष्ठ लेवलवरून सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे भोर विधानसभा ही काही शिवसेना आमचा मित्रपक्ष सोडत नाही आहे. त्यामुळं आम्हाला इथं आशा आहे की जिल्ह्यामध्ये जे ग्रामीणमध्ये मतदारसंघ सुटेल त्यामध्ये पुरंदर निश्चित असू शकतो. त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने आमचे तयारीला त्यासाठीच आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे की आम्ही आमच्या तयारीत कुठेही कमी नाही आहे. काय बरोबर आहे ना की पुढल्या समीकरणात कारण की आमच्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी 160 जागा लढवणार आहे. त्यामुळं हा मतदारसंघ आमचा इथं सुटला तर आम्ही निश्चित ताकदीनिशी लढवणार आहे आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन हां आमचा चेहरा म्हणजे कमळ चिन्ह असेल. आमचा चेहरा कमळ चिन्ह असेल. जे वर्किंग कमिटी तिकडे ठरवेल निवडणूक समिती त्याप्रमाणे जो कोणी असेल त्याचं सर्वजण प्रामाणिकपणे काम करतील. दादा बरोबर आहे सगळं. पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो. आता निलेशजींनी बऱ्याच प्रश्नांची आणि तुम्हाला प्राथमिक माहिती दिलेली आहे. अजून काय प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण पुरंदर आणि हवेलीची लोक प्रयत्न करू. आणि गाठाच्या खाली आणि गाठाच्या वरती असा काय आमच्यामध्ये प्रश्न नाही आहे. गाठाच्या खाली सुद्धा उमेदवार आहेत. तुम्ही जे 5 नावं पाहिली त्याच्यामध्ये गाठाच्या खालची सुद्धा नावं आहेत. हां आता गाठाच्या खालून म्हणलं तर जालिंदर भाऊ आणि पंडित दादा दोघं गाठाच्या खाली आहेत. पंडित दादा मोडक गोरक्षक आहेत ना आपले गाठाच्या खालीच आहेत. ते भरपूर वर्ष काम करतात. भाऊ आहेत ते सुद्धा गाठाच्या खाली आहेत. जालिंदर भाऊ
अशोक भाऊ जालिंदर भाऊ सांगितलं, जालिंदर भाऊ हवेलीमध्येच मोडतात. त्यांचा जुना मतदारसंघ आहे ना. खरं तर बराच वेळ आपली प्रश्न उत्तर आलेली आहे. विषय असा होता, आगामी विधानसभा निवडणूक त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष शनिवारी आचार्यरात्री सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. त्याचा विषय असा आहे, यावेळेस विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला जागा मिळावी हा मूळ हेतू आहे. लोकसभेला ही जागा भारतीय जनता पक्षाची होती, परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं आहे काही वरिष्ठ पातळीवरती घडामोडी घडल्या आणि घडामोडी घडल्यानंतर पक्ष नेतृत्व निर्णय घेतला आणि अजितदादा पवार गटाला ती जागा सोडल्यानंतर पूर्ण बारामती लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड असं काम केलं. शेवटी निवडणुकीमध्ये जय आणि पराजय असतो आणि असं असताना पूर्ण क्षमतेने आम्ही सगळ्यांनी काम केलं. म्हणून ही हक्काची जागा भारतीय जनताची जागा होती आणि म्हणून जिल्ह्यातील जिल्हा संघटनेने ही पुरंदरची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला द्यावी ही आग्रही मागणी केली आणि त्या अनुषंगानं हा मेळावा आम्ही आयोजित करतो आहे. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, संघटना काम करणारे कार्यकर्ते लागून राहिले पाहिजे या हेतूनं हा मेळावा आम्ही घेत आहोत. बाकी सविस्तर केंद्रामध्ये सरकार आहे, राज्य सरकार आहे, परत जाणारे या सगळ्या गोष्टी आहेत आणि कामं प्रचंड केलेली. मोदी साहेबांनी 11 वर्षापर्यंत जवळपास 11 वर्ष होती, आता त्यांनी प्रचंड कामं केली. सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू म्हणून कामं केली. या तालुक्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कामं झाली. आता देवेंद्र भाऊ असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळेच नेते मंडळी काम करतात. अधिकचा निधी पूर्ण देऊन हा तालुकाचा पूर्ण नेता येईल याकरता प्रयत्न होतोय. बाकी जास्त म्हणण्यापेक्षा आमची एकच आग्रही मागणी आहे, कोणत्याही परिस्थितीत ही जागा भारतीय जनता पक्ष मिळावी आणि तो मेळावा आहे त्या नियोजनाकरता ही मिटिंग आहे. आपण सगळ्यांनी शेवटी बाकी जास्त का बोलणार, परंतु आम्ही सगळेच कार्यकर्ते आग्रहावर शेवटी अनेक वर्ष सगळेच काम करतात आणि काम केल्यानंतर त्यांची आशा असते, अपेक्षा असते, प्रत्येक जणांची इच्छा आहे. मग 4-5 नावं का तर भारतीय जनता पक्ष नेतृत्व ठरवतो, मागण्यापेक्षा त्यांना इथं काम कोण करते, पुन्हा संधी दिली पाहिजे या भूमिकेतनं भारतीय जनता पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि नेतृत्व निर्णय घेतल्यानंतर त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये भाजपचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करून त्या विधानात निवडून आणण्याचा प्रयत्न करू. सांगितलं नाव आता आदेश. जय श्रीराम. विधानसभेचं निवडणुकीचं त्या ठिकाणी आता बिगुल वाजलं आहे. आचारसंहिता कालच त्याच्या ठिकाणी चालू झाली, वेळापत्रक पुढं आलं आहे. निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण राज्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आणि उद्याच्या काळामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री याच पद्धतीनं दमदार पावलं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चाललेली आहेत. पुरंदर तालुक्याचा जर त्याच्यामध्ये विचार केला तर पुरंदर आणि हवेली याच्यामधून आज अनेक विकास कामं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि ती विकास कामं त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची असतील तर केंद्रामध्ये सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष मग त्याच्यामध्ये लागणारा जो निधी आहे, पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी असेल, विमानतळासाठी आवश्यक असणारा निधी असेल किंवा त्या ठिकाणी गुंजवणीचं पाणी आणायचं, मग ते विहीरमधनं आणायचं का विहीरच्या खालून आणायचं, त्यासाठी लागणारा निधी असेल किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, ऐतिहासिक स्थळांची जोडणी करण्यासाठी 4 पदरी रस्ते असतील, बाकी सुधारणा करण्यासाठी करोडो रुपयाचा लागणारा निधी असेल तर भारतीय जनता पक्षामधून त्या ठिकाणी जाणारा इथला आमदार तो त्या ठिकाणी सक्षमतेनं त्या ठिकाणी केंद्राचा निधी आणू शकतो आणि सामान्य माणसाचं त्या ठिकाणी भलं होऊ शकतो. अनेक वर्षापासून त्या ठिकाणी खडतर परिस्थितीमध्ये आणि अनेक संकटाला तोंड देणारा पुरंदरमधला सामान्य मनुष्य आणि हवेली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या रोजीरोटीनं जो भाग आमच्याकडे आलेला आहे, जी काही त्या ठिकाणी पुणे शहराशी निगडीत त्याच्यामध्ये जी गावं आहेत त्यांचे प्रश्न सोडायचे असेल तर भारतीय जनता पक्षाचाच आमदार या ठिकाणी निवडून देणं हे निश्चितपणानं लोकांना आवडतं आणि लोकांच्या मनामध्ये ते आहे. तुम्ही आता उल्लेख केला, तुम्ही अनुभवलेला आहे एक लोकप्रतिनिधित्वाची पद्धत. तर गुंजवणी, आंतरराष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय विमानतळ
हे सोडून तालुक्याच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये इतर मुद्द्यांवरती लक्ष देणार आहे का भाजप? त्या विजन तुमचं आहे का? कारण ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतची कोणती निवडणूक असते पुरंदर हवेलीची की हे 4 मुद्द्यावरतीच राजकारण फिरते. गेली 15 वर्ष झाले पुरंदरचा सर्वसामान्य मतदार हेच मुद्दे ऐकतोय आणि त्याच मुद्द्यावरती राजकारण होते. 4 पैकी कोणतेही मुद्दे आजपर्यंत पूर्णत्वास गेलेच नाही. मग ही पण निवडणूक भाजप त्याच्यावरच लढणार आहे, कारण तुम्ही आता ऑलरेडी सत्तेत आहात. मग मध्यंतरी गुंतवणुकीचा दौरा झाला त्यामध्ये काही निर्णय झालाच नाही. निश्चितपणे निलेशजी, आपला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून काही लोक त्याच्यामध्ये सत्तेत आली, काही लोक त्याच्यामध्ये सत्तेत होती, काही त्याच्यामध्ये आमदार झाले, काही त्या ठिकाणी मंत्री झाले, सगळ्या गोष्टी घडल्या. पण ह्या गोष्टीमधून त्या ठिकाणी आपण सांगितलेल्या गोष्टी ह्या तशाच राहिल्या आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी लोकांना हवा असणारा जो डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींनी त्या ठिकाणी पुढे जाण्याचा, तो झालेला नसल्यामुळं आता प्रत्येक खेडेपाड्या गावातल्या नोकरदार कष्टकरी माणसाचा, पुरंदरमधल्या हवेलीमधल्या, त्यांचा तोच विषय एकदा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी आपण आमदार या ठिकाणी करून देऊ, म्हणजे आपले प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे सोडवले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळीच आश्वासन दिलं होतं की गुंतवणुकीचं पाणी येणार. आता त्यांची टर्म संपली, सरकार पण संपलं, परत निवडणूक लागली तरी सुद्धा अजून पाणी आलेलं नाही. मग अशी पुरंदरकरांनी अपेक्षा कशी ठेवायची की परत जर भाजपला तुम्ही म्हणता सत्तेत द्या, तुम्ही आता उमेदवारी पण मागताय, यदा कदाचित समजा मतदारांनी कौल दिला आणि भाजपचा आमदारही झाला तरी सुद्धा आमदारकी आल्यानंतर आणि परत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आले किंवा भाजप सरकार आलं तरी सुद्धा गुंतवणुकीचं पाणी येईल याची शाश्वती कितपत करायची पुरंदरकरांनी, सर्वसामान्य पुरंदर? आत्तापर्यंत मी जे काय त्या ठिकाणी अनुभवलं अनेक दिवसापासून राजकारणामध्ये, खरं तर 1977 सालापासून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आलो. शंकरराव उसळ अण्णांची निवडणूक आणि दादासाहेब दादोरांची निवडणूक होती. आम्ही सायकलवरती प्रचार केला. 80 साली संभाजी कुंजर आणि दादोरांची इलेक्शन होते, आम्ही मोटरसायकलवरती प्रचार केला. 1985 हारेस असते आणि मग पुढं निवडणुका पुढं आल्या. या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे नेते एकदा आले इथं आणि त्यांनी जर काही शब्द दिला तर या पुरंदरचा निश्चितपणानं एक विकासाचा कायापालट आपल्याला झालेला पाहायला मिळेल आणि तो लोकांना निश्चितपणानं आत्ता खात्री आहे लोकांना. आणि लोक त्याच विवंचनेमध्ये आत्ता आहेत की कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचा, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार, कदाचित त्याच्यामध्ये महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा असेल किंवा उद्या अजित पवारांच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा असेल, भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करणारा किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल तर या पुरंदरचं दुखणं कायमस्वरूपी त्या ठिकाणी हे दुष्काळाचं मिटणार आहे. आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी हे जे काय खडतर परिस्थितीमध्ये अनेक माणसं गुंजवणी करत अनेक माणसं त्या ठिकाणी जगाचा निरोप घेऊन गेले, अनेक माणसं त्याच्यामध्ये मृत्युमुखी झाली. आणि आता जी तरुण पिढी पुढे आली आणि आता जी काय लोक त्याच्यामध्ये 60-65 वर्षाचे आहेत, त्यांचं एकच आता हे आहे की कसल्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला मदत करायची. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत भाजपची काय भूमिका आहे? निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला इथं मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे फडणवीस साहेब होतील त्यावेळेला पहिला प्रश्न त्या ठिकाणी इथं हे काढलं जाईल. काय काढलं जाईल की लोकांना जमिनीच्या किमतीचं पॅकेज काढलं जाईल. लोक जमीन द्यायला तयार असतील तर विमानतळ ताबडतोब त्या ठिकाणी होईल. हे आता आपल्याला विमान मंत्री आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्या ठिकाणी सूचित केले. शेतकऱ्यांचा विरोध आहे. नाही, ज्या वेळेला पॅकेज दिलं जाईल आणि लोकांनी जर ते स्वीकारलं तर विमानतळ, आणि लोकांनी जर म्हटलं की नाही आम्हाला हे पॅकेज तुम्ही नको आणि विमानतळ नको आहे, त्यावेळेस तो निर्णय लोकांच्या हातात असणार आहे. की आपण जे म्हटलं पहिला विषय जो मांडला की बाबा त्याच्यामध्ये लोकसभेला की त्यांनी काम केलं नाही, आमचं म्हणणं आहे त्यांनी पूर्ण क्षमतेनं काम केलं. बघा मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, त्यांनी पूर्ण क्षमतेनं काम केलं. तुम्ही म्हणला की अजितदादाच्या तुम्ही विरोधात गेला, बरोबर आहे, आम्ही अजिबात त्या ठिकाणी अजितदादांच्या विरोधात गेलेलो नाही आहे. तुम्ही म्हणले की तुम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला, हो आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला. या पुरंदरच्या जनतेला पुरंदर उपसा सिंचन योजना 20% सुद्धा ताकदीनं चालत नव्हती. आमचं म्हणणं होतं ती 100% चालली पाहिजे. या गुंतवणुकीचा प्रश्न 40 वर्ष त्या ठिकाणी आपला सुटलेला नाही आहे, तो सुटला पाहिजे. या तालुक्यामध्ये विमानतळाचं एक म्हणतो इकडे, एक म्हणतो तिकडं, इथं सगळं कुत्र्या मांजराचा सगळं कार्यक्रम चालला आहे, म्हणून तो विमानतळाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे. आणि या तालुक्यामध्ये खूप मोठी तीर्थक्षेत्र आहेत, धार्मिक स्थळं आहेत आणि ऐतिहासिक स्थळं आहेत, ती एकामेकाला जोडून इथं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण तालुका हा त्या ठिकाणी खूप चांगला केला पाहिजे. यासाठी अशोक टेकवाडेनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आमचं बोलणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या.
पण त्याच्यानंतर अजितदादा पवारसाहेब महायुतीबरोबर आले आणि मग त्याच्यामध्ये आणखीन पुढं खूप गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे आम्हाला जे काही ताकद जी द्यायची ते निश्चितपणानं आता ह्या विधानसभा झाल्यानंतर आमचे नेते आम्हाला ताकद देतील, या तालुक्याचं नंदनवन करून दाखवतील. तुम्ही म्हणताय की विकास करणारे 3 आमदार आणि 1 खासदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं. DPDC मध्ये त्या 3ही आमदारांनी म्हणजे एकूण बारामती लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघांना निधी दिला नाही. कोणत्या 3 आमदारांनी? संग्राम कुट्टे, संजय जगताप, अशोक पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या 4 मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य आंदोलन केलं होतं. DPDC मध्ये 1 रुपयाही निधी मिळाला नाही म्हणून. आता तुम्ही एक म्हणताय की विकास पण करायचा, मग DPDC मध्ये तुम्ही निधी पण देत नाही. मध्यंतरी सातत्याने 3ही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये वारंवार टीका केली की आम्हाला DPDC मध्ये पण डावललं जाते, आम्हाला मंत्रालयातून जो निधी मिळतो त्याच्यातून पण राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीमध्ये पण डावललं जातं. असा कोणता विकास करणार? निधीच मिळाला नाही, विकास कसा? आपल्याला तुम्हाला मी सांगतो की तालुक्याचा आमदार म्हणजे त्या विधानसभा क्षेत्राचा आमदार हा त्या विधानसभा क्षेत्राचा मुख्यमंत्री असतो. मी जबाबदारीने बोलतो या गोष्टी, कारण अशोक टेकोडेनं 5 वर्ष या तालुक्यामध्ये आमदारकी केली, करोडो रुपये आणले, कुठलं आंदोलन नाही, कुठलं त्याच्यामध्ये कुठलं निषेध मोर्चा नाही, नागरी धरणात सुद्धा 5 वर्ष पाणी कमी पडलं नाही, कुठं पिण्याच्या पाण्याला पाणी कमी पडलं नाही. आणि तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली आपल्या विद्यमान आमदारांना कशासाठी इथं आंदोलन करायला लागलं, तर वायरमन ऐकत नाही म्हणून आंदोलन करायला लागलं. हां, वायरमन ऐकत नाही म्हणून. अहो, तुम्ही तालुक्याचे मुख्यमंत्री असता, विधानसभेचा आमदार म्हणजे अशोक टेकोड्याच्या दालनामध्ये पलीकडे प्रदीप जगताप बसलेत मागं, प्रांत आमच्या समोर येऊन बसायचे, आमचे शहर तहसीलदार बसायचे, DYSP आमच्या शहर येऊन बसायचा. तिथं राष्ट्रवादी भवन नाव असताना सुद्धा प्रदीपराव ते लोक तिथे येऊन बसलेले असायचे. ही ताकद लागते त्या बघा, आणि ही ताकद लागते. इथं ही ताकद वापरली गेली नाही, त्यांना ते जमलं नाही. त्यांनी कशासाठी बसले, तर तिथं आणखी कुठं बसलेत, तर चौकात बसले. आणि कशासाठी बसलेत, तो वायरमन ऐकत नाही, तो इंजिनियर ऐकत नाही. काय चाललंय हे? हा तालुका त्याच्यामध्ये या दिशेने नेण्याचं खरं तर चुकीचं काम त्यांनी केलं. भारतीय जनता पक्षाचा उद्याच्या काळामध्ये किंवा महायुतीचा जो आमदार होईल ते सगळं त्याच्यामध्ये ताकद दाखवून देईल. आणि भविष्यामध्ये जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निकालात काढून या तालुक्याचं नंदनवन करून दाखवू आम्ही त्यामध्ये. आता तुम्ही निधीचा विषय काढला, ज्यावेळेस ते महाविकास आघाडीत होते आमदार, त्यावेळेस DPDCला त्यांना 5 कोटी रुपये निधी मिळाला होता. सासवड शहराला 50 लाख, जेजुरीला 5 लाख. आणि आता महायुतीच्या माध्यमातून त्यांना निधी मिळाला नसेल, पण दिगंबर दुर्गाडेंना 20 कोटी रुपये, आमच्या भारतीय जनता पार्टीला 12 कोटी रुपये, विजय शिवतर यांना 10 कोटी रुपये. जर पुरंदर तालुक्यात ह्या DPDCला 42 कोटी रुपये, मागच्या DPDCला बी 45 कोटी रुपये. अशा पद्धतीने जर पैसे मिळत असतील आमच्या सत्तेच्या काळात, तर त्यांच्याच कोंबड्याने रात उजडावं असं काय म्हणणं नाही ना आमचं. हे पुरंदरमध्ये झालेत ना, हे काय बाहेर नाही गेले पैसे, हे पुरंदरमध्ये झालेत. त्यांच्या 5 कोटी मिळण्यापेक्षा आम्हाला 35 कोटी रुपये 40 कोटी रुपये एक्सेस मिळतात ना. आणि फ्लेक्स कसले लावले आणि दादा त्याच्यामध्ये परत ज्या पत्रकार परिषदेमध्ये दादा ते काय म्हणले की पुरंदर हे वेगळं राष्ट्र, काय राष्ट्र पण देश घोषित करा, देश घोषित करा. चाललंय काय तुमचं? आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यांच्यासाठी मोजणी ऑफिसमध्ये आंदोलन होते, कुठले ऑफिस त्यांनी सोडलंच नाही आंदोलन करायचं त्यांच्या काळामध्ये. आमच्या 5 वर्षामध्ये असं आंदोलन नव्हतं, काय नव्हतं. लोक गुन्हा चालले होते पोलीस स्टेशनला, तर अशोक टेकोडे कधी गेला बी नाही, कधी फोन बी केला नाही. आंदोलन इथं विरोधी पक्ष म्हणून आम्ही करायला पाहिजे. वेगळा देश करायचा विचारलेला आम्हाला बघायला ऐकायला तुम्ही विचारलं पाहिजे देश कसा करायचा, त्या घटना कशी बदलायची. आता ते तुम्ही विचारा ना, लोकांना दाखवा घटना कशी बदलायची तुम्ही ते विचारलं पाहिजे हनुमंतराव, किंवा हे देश करण्यासाठी आता घटना कशी करायची. आता ज्या गुळूंचे तीर्थविकास आराखडा असेल, वीर तीर्थविकास आराखडा असेल, त्याला अशोक भाऊंनी पत्र दिलं होतं की ते पैसे मंजूर होण्यासाठी, पण मंजूर झाल्यानंतर उद्घाटनाला ते पुढे जातात. 12 कोटी रुपये आपल्याला ह्याच्यातून मिळाले होते, नारायणेश्वर मंदिर. हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पत्रावर काम झालेले आहे. त्यांना तर निधी मिळत नाही, त्यांच्या तोंडाने त्यांनी कबूल केले. आणि परत उद्घाटनाला त्या स्थानिक आमदार असल्यामुळं हा DPDCतूनच पैसे येतात. तीर्थक्षेत्राला सुद्धा जिल्हा नियोजन आणि ग्रामविकासकडून पैसे येतात. आणि निलेश भाऊ, हे आता 2 वर्षात
मग तुमच्याकडे सत्ता ज्यावेळी होता तुम्ही सत्तेत 3 वर्ष होता त्यावेळेला का नाही आणलं त्यावेळेला का नाही ह्या तालुक्याचं काय नंदनवन केलं 3 वर्ष सत्ता होती ना सत्तेत होतं ना तुम्ही नाही हे बघा हे रडायचे काय म्हणजे हे इकडे पडलं तरी पाय खाली पडायचं तिकडे काय अर्थ आहे भाऊ दादांनी दिलं नाही पण त्यांच्यात अहो पण तुम्ही 3 वर्षातली कोणतीही भाषणं काढा त्या प्रत्येक भाषणात आदरणीय ताईच करत होते ना त्यांनी दुसरं कुठलं काय सांगितलं का मग त्यांना आदरणीय काय म्हणलं दादा मला जनतेच्या बाजूनं हा निर्णय घेतला जाईल जर जनतेला चांगल्या प्रकारचे पैसे मिळायला लागले आणि जनतेनं ठरवलं की द्यायचं तर भारतीय जनता पक्ष करेल आणि तर जनता म्हणली की आम्हाला त्याच्यामध्ये ह्याहीपेक्षा आणखी हे पर्याय आहेत त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष तसा विचार करेल निश्चितपणाने त्याच्यामध्ये ज्यावेळेला गुंतवणुकीचं आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तिथं कायदेशीर बाबी पुढे आल्या 40 वर्षापासून आपण तिथं पाहतो वेगवेगळ्या अडचणी आहेत आम्ही ज्या वेळेला हाच विषय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसमोर मांडला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्याला खरंच कोणाचा विरोध होऊ शकत नाही या पद्धतीने विचार करायला हरकत नाही परंतु नेमकं निवडणुका जवळ आल्या आता आचारसंहिता लागली त्यामुळे निश्चितपणे ते संपल्यानंतर त्याच्यावरती काम चालू आहे आता ती माहिती अशी आहे की आपल्याला आपल्या तालुक्यातून जाणारं पाणी आणि तिथं केटीवेर गेला तर 3 महिने वाहून जाणारं पाणी आपल्या तालुक्यातनं ते आपल्याला उचलायला कोणाचीच अडचण काय नाही आहे आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आहे पण मला असं वाटतं आता की आता आपल्याला निवडणूक पुढे आल्यामुळं त्या गोष्टीपेक्षा आता लोकांची त्या ठिकाणी आवश्यक असणारी जी काही आत्ताची गोष्ट आहे ती आपण त्या ठिकाणी पुढे नेली पाहिजे ओके काय आहे की भाजपचा उमेदवार तिकीट मिळेल की मुख्यमंत्र्यांचा जो काही उमेदवार असेल त्यांना तिकीट मिळेल सांगतात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं मन खूप मोठं आहे विशाल आहे भारतीय जनता पक्ष सर्वांना सामावून घेणारा 18 पगड जातीला आणि मित्र पक्षांना खूप ताकद देणारा त्या ठिकाणी पक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष ह्या छोट्या मनाने चाललेला नाही भारतीय जनता पक्ष अतिशय विशाल मनाने चालला आहे कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झालेला असेल महायुतीचा गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील तुम्ही म्हणता की भाजपचं नेतृत्वाचा विशाल मन आहे पण या 2.5 वर्षामध्ये भाजपने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये एकही पद असं दिलं नाही ज्याने लाभाचं पद म्हटलं जातं की ज्यामुळं जनतेसाठी म्हणा किंवा सर्वसामान्य पुरंदरकरांसाठी काही आणता येईल असं शासकीय एकही पद मिळालं असं झाल्यामुळं जी पुरंदरमधील आता जे इन्कमिंग जे झालं भाजपमध्ये त्या 800 कोटी ते जे इन्कमिंग म्हणून आलेले नेते ते काही नाराज आहेत का यामुळे एक सांगतो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचा आता जर आपण ह्या 2 वर्षातलं सत्तेत आल्यानंतरची परिस्थिती पाहिली तर ज्या वेळेला सन्माननीय विजयबापू शिवतरेंनी ज्या गोष्टी महायुतीच्या सरकारच्याकडं मागितल्या त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी द्यायला म्हणजे पूर्णपणाने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला ते महायुती म्हणून आल्या काय आणि आतासुद्धा त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं म्हणणं आहे की आपण ही लढाई जिंकूया आणि अनेक त्या ठिकाणी गोष्टी आहेत आता तर बघा तुम्ही महामंडळ किती झाले आता किती महामंडळ येतात त्या महामंडळावर इथलीच लोक बसणार आहेत किंवा त्याच्यामध्ये उद्याच्या काळात विधानसभेमध्ये इथले असतील महायुतीतले असतील ते कोणतरी जाणार महामंडळाची आता विरोधी पक्ष पण अशी टीका केली जाते की फक्त निवडणुकीचा जुमला आहे आणि महामंडळ केवळ प्रत्येकाला समाधानी करायचं म्हणून एक सांगितलेलं आहे अशा पद्धतीने विरोधी पक्षाचा अशी परिस्थिती आहे त्यांना कळलं आता की आपलं काही खरं नाही आहे म्हणून ते उद्धवजी ठाकरे साहेब म्हणत होते की चेहरा आपण चेहरा ठरवा ते दोघं बाकीचे म्हणले अजिबात भानगडी काय करू नका कारण त्यांच्यात तसा मेळ नाही आहे पण भारतीय जनता पक्ष आज त्याच्यामध्ये मागाशी जी चर्चा झाली आपण की बूथवरची माणसं मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाबरोबर 1 नाही 2 नाही या देशामध्ये वेगवेगळ्या जवळपास 350 संघटना काम करत आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर 1 नाही 2 नाही देशामध्ये 350 संघटना काम करतात भाऊ
आणि इथं सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्ही जेव्हा जीवसारख्या ठिकाणी गेलो त्या आम्हाला वाटलं की आता हा कार्यकर्ता तिकडे तो कार्यकर्ता तिकडं. त्यावेळेला तिथं कळालं की वेगवेगळ्या संघटनेची लोक बूथवरती पूर्ण ताकदीनं काम करत आहेत. त्या शक्ती राजकारणात कधीही पुढे येत नाहीत, पण खूप मोठे आहेत. दादा आमचे इथं बसलेत, आज गावागावामध्ये नेटवर्क त्यांचं आहे. आज जालंधर भाऊ बसलेत, वाड्या वस्तीवरती नेटवर्क आहे. त्या ठिकाणी दादांनी तुम्हाला दाखवून दिलं, त्यांनी हाक मारली त्याची संपूर्ण त्या ठिकाणी सभागृह खालचं वरचं भरलेलं होतं. ही भारतीय जनता पक्षाची काय आहे ताकद आहे, ही ताकद आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा नेटवर्क आज बूथवरती खूप मोठं आहे. ते फक्त अदृश्य आहे. खूप संघटना काम करतात, आम्हालाही कळत नाही. आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला बघतो ना हे बूथवरती पळापळ चालली आहे. मग तो सांगतो मी ह्या संघटनेचा, मी त्या संघटनेचा, मी त्या संघटनेचा. आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे सरकार महायुतीचं 100% येणार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब 100% मुख्यमंत्री त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये येणार. आणि तुमचे जे आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न 6 महिन्याच्या आत निकाल लागणार. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अखंडपणे लाडकी बहीण योजना चालू राहील की बंद होईल? आता त्या ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेत. हे सरकार बघा ॲडव्हान्समध्ये पैसे देते. आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जे सांगताय पैसे वाढवणारे त्याचे आहेत. बघा फडणवीस मुख्यमंत्री होतो तुम्ही म्हणते, मग एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करायला पाहिजे. असं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये की निश्चितपणानं जागा भारतीय जनता पक्षाच्या जास्त येणार हे आता त्रिवार सत्य आहे. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. म्हणलं असं आहे की भाजपचं कमळ असेल तर लोक बाहेर पडतात, कमळ नसलं घरीच असतात. मागच्या विधानसभेला काय बघितलं? मागच्या विधानसभेला काय बघितलं? कोण भाजपचे होते? शिवसेना युती होती, आज पण युती आहे. म्हणजे सीट मिळलं सगळे काम करणार. तुमची लोक कमळ असतं तर बाहेर पडतात, लोक म्हणते ह्या वेळेला आम्ही साक्षीदार कायमचे सांगतो ना मी.